अगं टाइमपास मध्ये तू एक सीन आहे माहितीये, मी तिला खुबाडीत मारते, त्याच्यानंतर मी अर्धा तास मीच रडत बसले. मला इतकं वाईट वाटत होतं की मी तिला मारलं म्हणून. पण तो सीन होता, पण ते हे होतं. आणि मग ती केतकी मला म्हणते इट्स ओके ताई, आय एम फाईन, 2 टेक झाले तरी जाईल. 1 टेक ओके झाला आमचा शक्यतोवर. किती टेक घेतलीस त्याचे? एकच. आणि मारलीस थोबाडीत? मी असं पहिल्यांदा ऐकलं की तिच्या थोबाडीत मारली म्हणून. कोणतरी रडत होतं. मला वाईट वाटलं. कोणी तुला तेव्हा शांत राहायला मदत केली की बाबा शांत हो, जस्ट स्वतः? हो. ताई, तू टाइमपास चित्रपटाचा उल्लेख केलास आता, किंवा आत्ताचं सनई चौघुडे करू दे, आपल्याकडे ना आईची भूमिका करायला पटकन कोणी धजावत नाही. कारण एकदा आपण त्या साच्यामध्ये गेलो की स्टिरियोटाईप, की परत तेच आहे, की टाईपकास्ट होण्याची भीती असते, की एकदा आई केली बोलायला आपल्याला सतत तेच येत राहणार. अनेकदा मी अभिनेत्रींबद्दल ऐकलंय, बघितलंय की आपण जरा विचार करून उत्तर देऊया की आईची भूमिका करायला हवी की नको. तू टाइमपास मध्ये साकारलीस केतकीची आई, ते आतापर्यंत मला सांग, तू विचार केला होतास या सगळ्याचा की आपण आत्ता आईची भूमिका करायला नको? कारण मी जे तुला आधीच्याही मुलाखतीत म्हणाली होती की तू इतकी क्यूट दिसतेस अजूनही, तू कशी आईची भूमिका साकारायला हो म्हणालीस? पण मला स्वतःला 13 वर्षाची मुलगी आहे. नाही धजावत पटकन कोणी की आपण आईची भूमिका करूयात? हे बघ, ह्याच्या वेळेस मला केतकी माझी मुलगी हे डेफिनेटली माहिती होतं. पण जेव्हा भूषण समोर आला शूटच्या दिवशी, तेव्हा एक क्षण मला असं वाटलं अयगो एवढा मोठा मुलगा आहे. आणि मग मी त्याला सांगितलं असं सेटवरती की ऐक ना भूषण, मी ना असं माझ्या मैत्रिणींना सांगणार आहे की तू ना वैभव मांगलेचा पहिल्या बायकोचा मुलगा असतो. आणि तो एवढा हसला की अगं काय. म्हणलं ऐक ना, मी फक्त मैत्रिणींना सांगते ना, अशी अफवा पसरवते ना. एवढा मोठा मुलगा मला स्वतःला धजत नाही. खूप हसला तो. मला ठीक आहे, तुला जे पाहिजे ते तू सांग, फक्त मैत्रिणींमध्ये, असं बाहेर नाही. आता हे मी सांगतेय कारण त्याला खूप वर्ष झाली आणि हा किस्सा तुला म्हणून सांगितलं. पण मी असं त्याला स्वतः सांगितलं, चालेल तुला असं की तू 4थीचा मुलगा आहेस असं मी सांगितलं. ठीक आहे म्हणजे. पण ते टाइमपास वर्क फॉर मी, कारण हिरा झाल्यानंतर पहिला चित्रपट होता. मला रवी दादा बरोबर काम करायचं होतं. मला झी इज ऑलवेज बीन माय फेवरेट. सो खूप दिवसांनी कॅमेरा फेस करणार होते ना. सो इट वॉज काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि एवढं जास्त काही वैभव मांगले असल्यामुळे की त्यांचं ते अधोरेखित त्यांचं काम होणार आहे मला माहिती होतं. सो आय वॉज जस्ट देअर, हेही मला माहिती होतं. पण ते खूप छान झालं बघ.